आज मी तुम्हाला अत्यंत सोपी आणि झटपट होणाऱ्या व्हेज पुलावची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी एका प्रेशर पॅन मध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करून घेतलंय। त्याच्यात मी 1 चमचा जिरं, 1 चक्री फूल, 2 तमालपत्र, 6 काळी मिरी, 3 हिरव्या वेलच्या, 3 लवंग व 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे। हे सगळं तुपात मिनिटभर परतल्यानंतर ह्याच्यात मी 1 मध्यम आकाराचा कांदा व 2 हिरव्या मिरच्या खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर मी ह्याच्यात 1 मोठा चमचा आले लसूणची पेस्ट घालून 30 सेकंद ह्याला परतून घेणार आहे। आता यात मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहे व तो मऊसर होईपर्यंत शिजवून घेणार आहे। इकडे मी काही मसाले घेतले आहे, ज्याच्यात आहे 1 चमचा हळद, 1 चमचा तिखा लाल, 1 चमचा जिरे पूड, 1 मोठा चमचा धणे पूड, 2 मॅगी क्यूब्स आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ह्याला पण टोमॅटोमध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मसाल्यातलं तेल सुटल्यावर आपण ह्याच्यात 1 बटाटा, 1 गाजर, थोडा फ्लॉवर व थोडी फरसबी घालून घेणार आहोत व त्याला 5 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। ते झालं की आपण इकडे 1 माप तांदूळ घेणार आहोत व त्याला पण 5 मिनिटं नीट परतून घेणार आहोत। तांदूळ नीट परतून झाल्यावर आपण ह्याच्यात 2 माप गरम पाणी घालणार आहोत, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मॅगी क्यूब्स मध्ये पण मीठ असतं, त्यामुळे आपण आपल्या चवीनुसार ह्याच्यात मीठ घालायचंय। ते झालं की प्रेशर पॅन बंद करून आपण ह्याला 2 शिट्ट्या देऊन पुलाव शिजवून घेणार आहोत। तर ह्या रीतीने आपला गरम पुलाव तयार आहे। दिसतोय की नाही चमचमीत? सांगा बघू कसा झालाय मग हा पुलाव।